मला शेतीच्या टायमाला ज्यावेळेस शेती करायची त्यावेळेस 2 बैल आणि 1 माणूस म्हणजे माणसाला 1,20,000 रुपये माझा वार्षिक खर्च आणि बैलाचा जर खर्च धरला तर माझी कमीत कमी शेती ही 4-4.5 लाख रुपयात जात होती। ज्या ठिकाणी माझे 4-4.5 लाख रुपये चालले होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त माझं काम आता 30-35 हजारावर या ट्रॅक्टरमध्ये व्हायला लागलेलं आहे। मित्रांनो, आपल्याकडे जे 22 HP पासून 28 HP पर्यंत याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे। 3 फूट रुंदीचा सुद्धा ट्रॅक्टर आहे आणि 3.5 फूट 4 फुटाचा सुद्धा आहे। नमस्कार, मी नितेश अशोकराव कुलकर्णी। मी कॅप्टन कंपनीचा या ठिकाणी ट्रॅक्टर घेतलेला आहे। या अगोदर मी अनेक कंपनीच्या भेट दिलेल्या होत्या, पण त्यांची सर्व्हिस असो किंवा ट्रॅक्टरचे बाकीचं काही असो त्यांचं खूपसं मला वेगळं वाटलं। पण ज्यावेळेस मी आधार ॲग्रोला आलो आणि आल्यानंतर सरांनी मला ट्रॅक्टरबद्दल सांगितलं, त्याची माहिती दिली आणि मी स्वतः डेमो घेतला, तर त्या ट्रॅक्टरचं मला खूप आवडलं आणि आवडल्याच्यानंतर मी ट्रॅक्टर त्या ठिकाणी घेतला आणि मी माझ्या स्वतःच्या शेतातही ट्रॅक्टरचा स्वतः डेमो घेतला। रोटाव्हिटरला मला या ट्रॅक्टरनं एकरी 1 तासाला 1.5 ते 2.25 लिटर मला या ट्रॅक्टरला डिझेल या ठिकाणी लागलेलं होतं आणि सर्व्हिस खूप छान आहे। मला शेतीच्या टायमाला ज्यावेळेस शेती करायची त्यावेळेस 2 बैल आणि 1 माणूस म्हणजे माणसाला 1,20,000 रुपये माझा वार्षिक खर्च आणि बैलाचा जर खर्च धरला तर माझी कमीत कमी शेती ही 4-4.5 लाख रुपयात जात होती। आणि बैल सांभाळणं हे करणं तर ते काम सोडून बैल मी देऊन टाकले। माणसालाही आता काम नाही आहे, स्वतः मी या ट्रॅक्टरवर काम करतो। याचा अनुभव असा आहे की कमी खर्चात ज्या ठिकाणी माझे 4-4.5 लाख रुपये चालले होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त माझं काम आता 30-35 हजारावर या ट्रॅक्टरमध्ये व्हायला लागलेलं आहे। कारण याला माणसाचा खर्च नाही, बैलाचा खर्च नाही। आपल्याला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस आपण याला नेऊ शकतो आणि 2 बैलाचं 30 ते 35 एकरच्या 40 एकरपर्यंत ही सगळी आंतरमशागत शेती या ठिकाणी ट्रॅक्टर करतं। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचं आधार ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये। मित्रांनो, आपल्याकडे कॅप्टन ट्रॅक्टरची एजन्सी आहे आणि ट्रॅक्टरमध्ये आपण 22 HP पासून 28 HP पर्यंत आपल्याकडे ट्रॅक्टरची सिरीज आहे आणि आमच्या भागामध्ये जवळपास संभाजीनगर, पैठण आणि अंबड साईडला जालन्यामध्ये याची भरपूर अशी रिक्वायरमेंट आहे। शेतकऱ्यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सहर्ष असे तुमचे आभारी आहे। ट्रॅक्टरची क्वालिटी जर म्हणाल तर 1 नंबर ट्रॅक्टर आहे। मित्रांनो, आपल्याकडे ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर नेलेला आहे त्यांच्या रेफरन्सवरती भरपूर ट्रॅक्टर आपले सेल होतात। तुम्ही एकदा आधार ॲग्रोला ट्रॅक्टर खरेदी करायला नंतर या, फक्त अगोदर बघण्यासाठी एकदा नक्की या। ट्रॅक्टर तर तुम्हाला घ्यायचा जे कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेणारच आहे, पण एकदा आधार ॲग्रोला व्हिजिट करून तुम्ही ट्रॅक्टरची क्वालिटी आणि सर्व्हिस एकदा बघायला नक्की या। मित्रांनो, आपल्याकडे जे 22 HP पासून 28 HP पर्यंत याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे। 3 फूट रुंदीचा सुद्धा ट्रॅक्टर आहे आणि 3.5 फूट 4 फुटाचा सुद्धा आहे। आपल्याकडं ऊसामध्ये ऊसाला भरणी करण्यासाठी किंवा सरी फोडण्यासाठी एकदम उत्कृष्ट असं काम करणारे ट्रॅक्टर आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आपण प्रोजेक्टर हेडलाईन याच्यामध्ये दिलेलं आहे, कंपनीनं बघू शकता। प्रोजेक्टर हेडलाईनमुळे तुम्हाला एकदम बॅटरी बचत होते आणि तसंच याला पॉवर स्टीअरिंगसुद्धा दिलेली आहे। मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये मित्सुबिशी कंपनीचं इंजिन वापरलेलं आहे, जे की दमदार ताकद आणि भन्नाट असं मायलेज देणारं असं हे इंजिन आहे। मित्रांनो, याच्यामध्ये 3 फॉरवर्डचे आणि 1 रिव्हर्स गिअर सिस्टम दिलेलं आहे। पुन्हा PTO सिस्टमचं सुद्धा 540 आणि 540 इकॉनॉमी असे दोन्हीसुद्धा याच्यामध्ये ऑप्शन दिलेले। हाय, लो, मीडियम असे याच्यामध्ये टोटल 9 गिअर सिस्टम आहे। तुम्ही एकदा ट्रॅक्टर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे कशा पद्धतीने मग ट्रॅक्टर काम करते। तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघतच आहात, तर प्रत्यक्ष एकदा व्हिजिट करा आणि ट्रॅक्टरबद्दल सविस्तर माहिती घ्या आणि खरेदी करण्याअगोदर एकदा आधार ॲग्रोला नक्की व्हिजिट करा। छत्रपती संभाजीनगरपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती बीड रोडला रजापूर या ठिकाणी आपलं आधार ॲग्रोचं शोरूम आहे। मित्रांनो, तुम्ही एकदा व्हिजिट करा। धन्यवाद।